Welcome, welcome to AGS Broca and Bonic Friends, your one-stop solution for every and any type of vocab enhancement technique. And we are here about to explore various words, various concepts, ideas, notions, principles, right? So whatever name you want to call it. आजच्या आपल्या सेशनमध्ये आपल्याला पुन्हा एकदा नवीन आयडियाज क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, नवीन आयडियाजची ओळख करायची, रूट वर्ड स्टडी करायचे. सो इट इज गोइंग टू बी एक्साइटिंग सेशन, राईट? So fasten your seat belts and get your adrenaline rushing, right? So let's have some euphoria today. What kind of words we have? बघूया. आता आपल्याकडे हे आहे, राईट, टेस्ट युअरसेल्फ. पहिले एक टेस्ट आहे. ही टेस्ट मध्ये मध्ये काही टेस्ट दिल्या त्या जस्ट एक ग्रामरचं अंडरस्टँडिंग आपलं चेक करण्यासाठी, हाऊ वेल वी कॉम्प्रिहेंड ग्रामर. आणि थोडंसं याच्यामधलं ग्रामर आहे ना, थोडंसं इन्फॉर्मल अशा दृष्टीने घेतलेलं आहे. त्यामुळे ग्रामर यातलं जे 4-5 टेस्ट आहेत त्या फारसं त्याच्यावरती स्ट्रेस दिलेला नाहीये. कारण आपल्याकडे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये जे ग्रामर आहे त्याला अजूनही आपण प्युअर ग्रामरचे रूल्सच फॉलो करतो. सो दीज आर जस्ट रॅन्डम टेस्ट. सो बघूया आपण याच्यामध्ये काय काय आहे आपल्याकडे. लेट्स राईट. सो वी हॅव हिअर वी हॅव वेट, just wait. All right, so we have here, test yourself. Californians जे आहेत, people in the city, people in the state of California or people from the state of California. Californians boast of, boast म्हणजे काय? boast of म्हणजे ते त्यांना ते लोक बढाई मारतात. ते लोक त्यांच्या हेल्दी क्लायमेटची बोस्टिंग करतात. ते त्याच्याबद्दल म्हणजे ते फील प्राऊड अबाउट इट आणि ते प्राईडफुल असतं त्यांचं बोलणं. सो बोस्टिंग ऑफ इज एखाद्या गोष्टीबद्दल गर्वाने बोलणं. हेल्दी क्लायमेट. सो आता इथे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं असतं की हेल्दी हेल्दी म्हणजे फूड हेल्दी असू शकतं किंवा पर्सन हेल्दी असू शकतो, क्लायमेट हेल्थफुल. पण नॉर्मन सेज हेल्दी क्लायमेट इज ऑल्सो ओके. सो ही सेज हेल्दी क्लायमेट हे राईट आहे, ऍक्सेप्टेबल आहे. सेकंड, हर न्यू नॉवेल इज नॉट ॲज गुड ॲज हर फर्स्ट वन. लॉट ऑफ पीपल से जेव्हा नॉट असेल तेव्हा सो वापरायचं. बट नॉर्मन सेज दिस इज राईट, दिस इज ऍक्सेप्टेबल. वी कांट हार्डली बिलीव्ह इट, हा ग्रामरचाच रूल आहे. सो वी कॅनॉट हार्डली बिलीव्ह इट, वी कॅन हार्डली बिलीव्ह इट. हार्डली या वर्डच मिनिंग निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह आणि परत निगेटिव्ह नाही येणार. वी कॅन हार्डली बिलीव्ह इट म्हणजे आमचा जवळपास विश्वास जणू काही नाहीच बसत, आम्ही नाही ठेवू शकत विश्वास. सो हे रॉंग आहे. त्यानंतर दिस इज हर. ऍक्च्युली याच्यामध्ये दिस इज शी. सो याच्यामध्ये पाहिजे दिस इज शी. म्हणजे आता तुम्ही जर का एक फॉर एक्झाम्पल समीर, कोणी जर कॉल केला आणि विचारलं मे आय टॉक टू समीर, तो म्हणणार की येस दिस इज समीर. सो समीर म्हणून पर्सनल प्रोनाउन आपण ही. सो तसं पर्सनल प्रोनाउन इट इज एक्सपेक्टेड दॅट वी से दिस इज शी. बट लॉट ऑफ पीपल से दिस इज हर इज ऑल्सो एक्सेप्टेबल इनफॉर्मल मध्ये. म्हणून या टेस्ट मध्ये नॉर्मल न्यूज मध्ये फारसा त्यांनी एम्फोसिस दिलेला नाहीये, राईट? सो दिस इज हर इज रॉंग, दिस इज शी. देन वी हॅव नेक्स्ट विच इज who are you waiting for. So who are you waiting for is right. यालाच अजून एका पद्धतीने पण म्हणतात. सम पीपल से फॉर whom are you waiting, फॉर whom are you waiting. आणि जर का पहिल्यांदा घेतलं तर who are you waiting for. So this is also right. Please take care of whomever is waiting. whomever नाही, whoever is waiting असं पाहिजे. So this is wrong. Then we have whom would you like to be if you weren't yourself. So this should be who would you like to be, subject. So this is wrong. My wife has been robbed. This is right. My wife has been robbed. Okay. Is this dessert fattening? म्हणजे हे जे डेझर्ट आहे, जे जेवणानंतर आपण स्वीट डेझर्ट जे घेतो ते फॅटनिंग आहे का? इज इट कन्सिडर्ड टू बी अ फॅटी फूड? सो इथे डेझर्टचं स्पेलिंग DESS पाहिजे, है ना? डेझर्ट सिंगल एस म्हणजे काय? वाळवंट. सो दिस इज रॉंग. सो ही एक जस्ट एक रॅन्डम टेस्ट होती सुरुवातीला. नाव लेट्स स्टार्ट टुडे सेशन. आज बघूया कुठले कुठले वर्ड्स आहेत. सो 10 हाऊ टू टॉक अबाउट व्हेरियस स्पीच हॅबिट्स. आज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लोक कसे बोलतात, त्यांच्या कोणत्या कोणत्या स्पीच हॅबिट्स असतात, बोलण्याच्या वेगवेगळ्या सवयी लोकांच्या, है ना, त्याच्याबद्दल आपल्याला आज बघायचंय. हाऊ टू टॉक अबाउट व्हेरियस स्पीच हॅबिट्स. ओके, लेट्स सी व्हॉट वी हॅव गॉट हिअर. All right, we have
नेक्स्ट टीजर प्रिव्ह्यू. सो टीजर इज लाईक इंट्रोडक्टरी पार्ट आणि त्याचा एक प्रिव्ह्यू. सो आपण जे म्हणतो ना, आपण ऍड्स वगैरे ज्या बघतो फिल्म्सच्या वगैरे, त्याचे टीजर्स रिलीज होतात. म्हणजे ते एक छोटीशी असं एक त्याची एक क्लिप असते, इट्स सॉर्ट ऑफ अ लिटिल क्लिप. सो आपण म्हणतोय की याच्यामध्ये पुढे काय येणार आहे याचा एक छोटासा पार्ट आहे, याचा प्रिव्ह्यू आहे, टीजर प्रिव्ह्यू. व्हॉट ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स पीपल. आता आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि प्रॉब्ली 10 अशा आयडियाज आपल्याला डिस्कस करायचे. या 10 आयडियासाठी कोणते ऍडजेक्टिव्ह वापरले जातात, राईट? सो व्हॉट ऍडजेक्टिव्ह डिस्क्राइब्स पीपल हू. असे लोक जे नंबर 1 आर डिसइन्क्लाइंड टू कन्व्हर्सेशन, ज्यांची बोलण्याची फारसं संवाद साधण्याची तयारी नसते. जे लोक डिसइन्क्लाइंड असतात, त्यांची इच्छा नसते बोलण्याची. आर ब्रीफ अँड टू द पॉइंट इन देअर स्पीच, ते लोक बरोबर जे योग्य तेच बोलतात आणि थोडं बोलतात, संक्षिप्त बोलतात आणि टू द पॉइंट असतात, त्यांना काय म्हणतात? नंतर 3 आर ब्लॉक ऑर इनकोहरंट इन देअर स्पीच. इनकोहरंट असतात, ते काय बोलतायत हे कळत नाही बरोबर. इनकोहरंट स्पीच असते त्यांची, त्यांच्या स्पीच मध्ये काही असा अर्थपूर्ण पण नसतं. सो दॅट इज इनकोहरंट इन देअर स्पीच. शो बाय देअर स्पीच दॅट दे आर ट्राईट अँड अनइमॅजिनेटिव्ह. ट्राईट म्हणजे काय? अनइमॅजिनेटिव्ह, की त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या स्पीच मध्ये असं इमॅजिनेटिव्ह काही मिळत नाही, काही नसतं. आणि ट्राईट म्हणजे जे असं जे घासून घासून गुळगुळीत झालेलं आहे ना, दॅट इज कॉल्ड ट्राईट. याला बरेचसे वर्ड्स आहेत. हॅकनीड नावाचा वर्ड आहे, ट्राईट वर्ड आहे, राईट? त्याला बेनल नावाचा वर्ड आहे, त्याला कॉमन प्लेस म्हणतात. सो यूज मोर वर्ड दॅन नेसेसरी. जे लोक जितके आवश्यकता आहे त्याच्यापेक्षा जास्त बोलतात, सो त्यांना काय म्हणतात? हू आर फोर्सफुली कंपेलिंग. कंपेलिंग म्हणजे त्यांचं बोलणं आहे ना असं प्रभावशाली असतं, कंपेल करतं, समोरच्याला ऐकण्यासाठी कंपेल करतं. ते लॉजिकल पण असतात त्यांच्या स्पीच मध्ये. अशा लोकांसाठी कुठलं ऍडजेक्टिव्ह वापरतात? टॉक रॅपिडली अँड फ्लुएंटली. भरभर बोलतात आणि त्यांच्याकडे फ्लुएन्सी पण असते, अशा लोकांना काय म्हणतात? आर नॉइझी अँड क्लॅमरस. नॉइझी अँड क्लॅमरस, मोठ्याने बोलणारे है ना, भरपूर त्यांचा आवाज फार मोठा असतो, फार मोठ्या आवाजात, कर्कश आवाजात बोलतात. आणि असे लोक जे टॉकेटिव्ह असतात, बोलके असतात. सो ह्या आपल्याला ह्या वन वर्ड सबस्टिट्यूशनचे क्वेश्चन बरेच आहे या पुस्तकात. म्हणजे असं वेगळं काही वन वर्ड सबस्टिट्यूशन घेतलंच नाही याच्यात, है ना. कारण या पुस्तकामध्ये व्होकॅब्युलरी इतकी आहे की याच्यात आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम, अँटोनिम्स, बरेचसे आपण ऑड मॅन आउट वगैरे हे सगळे आपण यात लर्न करू शकतो. सो लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट, विच इज लेट्स सी. We have session 24. Upon we have covered 23 sessions. We have covered 23 sessions or discussed 23 sessions, and it has been really exciting journey so far. So session 24 मध्ये what do we have? We have a few concepts. Perhaps some of your richest and most satisfying experiences. Author says perhaps some of your richest and most satisfying experiences have been with people to whom you can just talk and talk. So probably author says you have probably met a few people with whom you feel like talking, and you continue talk and talk as you speak previously untapped springs of ideas. So author says आतापर्यंत अशा आयडियाज की आतापर्यंत ज्या टॅप करू शकले नव्हते असे आयडियाजचे झरे आणि इमोशन्स बिगिन टू फ्लो. You hear yourself saying things you never thought you knew. So you are surprised by the fact that you are saying a few things which you thought you never knew. You are surprised how well are you speaking. What kinds of people might you find yourself in conversation with? So असे कुठले लोक असतील की ज्यांच्या बरोबर तुम्ही बोलताना तुम्हाला हे असे अनुभव येतील? In this chapter we start by examining 10 types. We have got 10 types of speech habits, discovering the adjective that appropriately describes each one. Fine. Let's consider the next part. We have saying little. So first is saying little. So we have saying little, that is, there are some people who just don't like to talk. So they don't like to talk. Let's say they don't like to talk. So author doesn't say saying a little. He says saying little, as good as no talk.
सो इट्स नॉट दॅट दे प्रेफर टू लिसन. असं काही नाही आहे की त्यांना ऐकणं आवडतं म्हणून ते बोलत नाही, असं काही नाही आहे. ऑथर म्हणतोय नॉर्मन सेज गुड लिसनर्स होल्ड अप देअर एंड ऑफ द कन्व्हर्सेशन. जे गुड लिसनर्स असतात ना, ते त्यांच्याकडनं जे प्रत्युत्तर वगैरे देणं आवश्यक असतं ते करतात ते. सो हे लोक आहे ना, असं काही नाहीये की त्यांना लिसनिंग आवडतंय म्हणून ते से लिटल. सो delightfully with appropriate facial expressions, with empathetic smiles, giggles, squeals and sighs at just the right time. जे लोक गुड लिसनर्स असतात ना, ते हे सगळं करतात. ते फेशियल एक्सप्रेशन्स पण शो करतील, एम्पथेटिक स्माइल्स देतील, ते गिगल्स हसतील, स्क्वील्स अँड साईज ऍट जस्ट द राईट टाइम, अँड विथ एनकरेजिंग नॉड्स. ते लोक नॉड पण करतात गुड लिसनर्स. तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल तर they would nod, that is they would approve, they would tell you that they are really listening to you. Or phrases like go on. So when your listener says go on, you come to know that he is listening. Fantastic, this is reply. And then what happened? So these people like neither to talk nor to listen. आता हे जे लोक आहेत तर त्यांना बोलायलाही आवडत नाही आणि ऐकायलाही आवडत नाही. सेम लिटल दे ऍक्ट ऍज इफ कन्व्हर्सेशन इज अ बोर. असं वाटतं जणू काही की कन्व्हर्सेशन बोर आहे, इवन अ पेनफुल वेस्ट ऑफ टाइम. सो अशा लोकांना काय म्हणतात? सेईंग लिटल, सेईंग नथिंग, ऍज गुड ऍज नथिंग. सो यांना म्हणतात, these people are called ओके. ट्राय टू एंगेज देम अँड द बेस्ट यू मे एक्सपेक्ट फॉर युअर एफर्ट्स इज अ वेकंट स्टेअर. नुसते बघत राहतील तुमच्याकडे, ते फक्त एक एम्प्टी स्टेअर देतात, ते काही बोलत नाहीत, हो नाही, नाही नाही, काही नाही. वेकंट स्टेअर, नॉन कमिटल ग्रंट मधूनच ते काहीतरी आवाज, काही असं ग्रंटिंगचा आवाज करतील. इम्पेशंट सायलेन्स, शांत राहतील एकदम. फायनली इन फ्रस्ट्रेशन यू गिव्ह अप. तुम्ही मग कॉन्व्हर्सेशन सोडून देता, बंद करता. थिंकिंग आर दे सेल्फ कॉन्शियस. हे लोक काय खूप स्वतःविषयी सेल्फ कॉन्शियस झालेत म्हणून बोलत नाहीयेत. डू दे हेट पीपल. यांना काय लोक आवडत नाही म्हणून हे काही बोलत नाहीत. डू दे हेट मी. यांना काय माझा राग येतो का या व्यक्तीला. सो अशा व्यक्तीचा ऍडजेक्टिव्ह आहे टॅसिटर्न. सो टॅसिटर्न इज ऍडजेक्टिव्ह. आता एक फ्रेज आहे, तुम्ही कदाचित ही फ्रेज कधी ऐकली असेल, आय डोंट नो. सो टॅसिट अप्रुव्हल. टॅसिट अप्रुव्हल म्हणजे काय? सो टॅसिट अप्रुव्हल इज जिकडे अप्रुव्हल देण्यासाठी कोणीतरी काही असं हो नाही असं शब्दांनी सांगत नाही, फक्त येस, फक्त नॉड देतात आणि तुम्हाला कळतं की टॅसिट अप्रुव्हल मिळालं. कुठलाही शब्द न उच्चारता दिलेलं अप्रुव्हल इज टॅसिट अप्रुव्हल. म्हणजे टॅसिट म्हणजे काय? जे कॉन्व्हर्सेशन करायला तयार नाहीत असे लोक टॅसिट. सेकंड इज सेईंग लिटल, मीनिंग मच. दुसऱ्या टाईपची स्पीच हॅबिट आहे कमी बोलणं पण खूप अर्थपूर्ण बोलणं. सो असे कोण आहेत? देर इज अ वेल नोन अनेक्डोट. अनेक्डोट म्हणजे अशी एक रंजक कहाणी, राईट? अनेक्डोट अबाउट कॅल्विन कुलिज. सो हा जो कॅल्विन कुलिज होता त्याच्या बाबतीत एक अनेक्डोट आहे, एक रंजक कहाणी आहे घडलेली. हु वेन ही वॉज प्रेसिडेंट, जो जेव्हा प्रेसिडेंट असताना वॉज ऑफन कॉल्ड, तो प्रोबेबली नॉट टू हिज फेस, त्याच्या तोंडावर नाही म्हणायचे लोक, पण त्याला मागून म्हणायचेच, पाठीमागून, सायलेंट कॅल, कारण की तो फार बोलायचा नाही. ओके. नेक्स्ट वी हॅव इज अ यंग न्यूजपेपर वुमन वॉज सिटिंग नेक्स्ट टू हिम ऍट अ बँकवे. सो द स्टोरी गोज. काही अशी एक गोष्ट आहे की त्याच्या बाजूला एक तिथे नेक्स्ट टू हिम एक बँकवेमध्ये एक न्यूजपेपरची एक वार्ताहर किंवा एक स्त्री बसलेली होती. अँड टर्न टू हिम, ती त्याच्याकडे वळून म्हणाली, मिस्चिवसली, फोडकरपणे म्हणाली, मिस्टर कुलिज, शी सेड, आय हॅव अ बेट. मी एक बेट लावलेली आहे, मी एक शर्यत लावलेली आहे विथ माय एडिटर, माझ्या एडिटरशी, दॅट आय कॅन गेट यू टू से मोर दॅन 2 वर्ड्स. तुम्ही माझ्याशी 2 शब्दांपेक्षा जास्त बोलाल आज संध्याकाळी, अशी मी माझ्या एडिटरशी एक शर्यत लावलेली आहे. सो आता बघा कुलिज कसा हुशार होता. कुलिज हा हुशार होता, प्रसंगावधान त्याच्याकडे होतं, हजर जबाबी होता. त्यांनी 2च शब्दात त्यांनी तिला सांगितलं. तो 2 पेक्षा जास्त शब्द बोलला नाही, तो फक्त म्हणाला यू लूज. म्हणजे त्यांनी हे 2 शब्द त्याच्यापेक्षा जास्त बोललाही नाही आणि त्याचा पॉइंट काय होता तो पण त्यांनी सांगितला. कुलिज रिजॉइंड सिम्पली. सो असे जे लोक आहेत ते लॅकॉनिक असतात, ते फार मोजकं बोलतील पण महत्वाचं अर्थपूर्ण बोलतात. नंबर 3 आहे, वेन द वर्ड्स वोंट कम,
नंबर 3 मध्ये जेव्हा शब्द येत नाहीत, शब्द बोलले जात नाहीत. सो अंडर द प्रेशर ऑफ सम स्ट्रॉंग इमोशन, एखाद्या खूप प्रकर्षाने फील होत असलेल्या भावनेमुळे, त्याच्या प्रेशरमुळे, मग ती भावना कुठली असेल, भीती असेल, प्रचंड रेज राग असेल, प्रचंड अँगर प्रचंड राग असेल, प्रचंड खुन्नस असेल. फॉर एक्झाम्पल, पीपल मे फाइंड इट डिफिकल्ट, अशा भावनांच्या प्रेशरमध्ये लोकांना कदाचित कठीण जातं, ऑर इव्हन इम्पॉसिबल, काही वेळेला इम्पॉसिबल होऊन जातं टू अटर वर्ड्स, बोलणं इम्पॉसिबल होऊन जातं. ओके, बघू आपण याच्यामध्ये काय आहे एक्सप्लेनेशन. सो वी हॅव टू गेट देअर फिलिंग्स अनजम्बल्ड, त्यांच्यामध्ये जे फिलिंग्स आहे ना, जे साचलेलं असतं सगळं जंबल अप झालेलं असतं, त्याला अनजंबल करणं त्यांना जमत नाही. आणि अनटँगल्ड, त्यांना इतका गुंता झालेला असतो की त्यांना ते अनटँगल करायला जमत नाही. अनटँगल्ड इनफ टू फॉर्म अंडरस्टँडेबल सेंटेन्सेस, त्यांना व्यवस्थित बोलताच येत नाही की जे समोरच्याला कळेल. सो दे अनडाउटेडली हॅव अ लॉट, त्यांच्याकडे नक्कीच निशंकपणे त्यांच्या मनात खूप काही आहे. दे वॉन्ट टू से, त्यांना बोलायचंय खूप काही, पण द बेस्ट दे कॅन डू इज पटर, फक्त ते पुटपुटतात फक्त, है ना. आपण म्हणतो तोंडातल्या तोंडात फक्त असं पुटपुटणं, असं काही लोक करतात. ऍडजेक्टिव्ह काय, इनआर्टिक्युलेट. सो इनआर्टिक्युलेट हे अशा लोकांसाठी वापरलेलं ऍडजेक्टिव्ह आहे. ते लोक फक्त स्पटरिंग करतात, जे की आपल्याला समजत नाही, कारण की त्यांना बोलायला भीती वाटत असते. मच टॉक लिटिल सेन्स, चौथ्या नंबरचे स्पीच हॅबिट आहे, खूप बोलणं पण त्याच्यामध्ये काही सेन्सच नाही. सो लेट्स सी सच टाइप ऑफ पीपल. हिअर वी हॅव मिस बेट्स, अ कॅरेक्टर इन एमा. अ नॉवेल बाय जेन ऑस्टन. सो एमा नावाचं एक जेन ऑस्टनचं एक नॉवेल होतं. सो जेन ऑस्टन म्हणजे प्राईड अँड प्रिज्युडिस, राईट. सो शी वॉज अ रिनाउंड ऑथर. आय मीन स्टील टुडे पीपल लव्ह टू रीड हर वर्क्स. सो एमा मध्ये त्यांनी एक नॉवेल जे लिहिलं होतं एमा, त्याच्यामध्ये एक मिस बेट्स नावाचा एक कॅरेक्टर होतं बघा. तर ते जे कॅरेक्टर होतं, ती जी मिस बेट्स होती ना, तिला भरपूर बोलायची तिला सवय होती, आणि तिच्या भरपूर बोलण्यात ना असं काही अर्थपूर्ण असं काही नसायचंच. आता बघा तिचं कॉन्व्हर्सेशन बघा, जस्ट टेक अ लुक ॲट इट, व्हॉट काइंड ऑफ स्पीच हॅबिट शी हॅज. सो ऑब्लाइजिंग ऑफ यू. No, we should not have heard if it had not been for this particular circumstance of her being able to come here so soon. My mother is so delighted, for she is to be 3 months with us at least. She doesn't stop here. ती अजून बोलत चालली आहे बघा पुढे. So let's see पुढे काय म्हणते. 3 months, she says so positively, as I am going to have the pleasure of reading to you. The case is, you see, that the Campbells are going to Ireland. Mrs. Dixon has persuaded her father and mother to come over and see her directly, I was going to say, but however different countries, and so she wrote a very urgent letter to her mother or her father. I declare I do not know which it was, but we shall see presently in Jane's letter. सी केवढं सारं बोलली ती, काही सेन्सच नाही त्याच्यात, एवढं सगळं ती बोलली. सो ऍडजेक्टिव्ह आहे गॅरुलस. This adjective is called garrulous. So adjective is garrulous. Unoriginal. Number 5 is unoriginal. बघूया काय. Some people are completely lacking in originality. सो काही लोक आहे ना, ओरिजिनॅलिटी त्यांच्या बोलण्यात नसते. म्हणजे ते लोक आहे ना, सगळे जे काही शब्द वापरतात ना, ते सगळे खूप वापरून 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 जे घासून गुळगुळीत झालेले आहेत असे शब्द वापरतात. लॅकिंग इन ओरिजिनॅलिटी अँड इमॅजिनेशन, त्यांच्यामध्ये इमॅजिनेशन नसतं, नवीन शब्दसंग्रह नसतो, अँड देअर टॉक शोज इट, त्यांच्या बोलण्यामध्ये ते जाणवतं. हे असे लोक कोण, बघूया आपण. नंबर 5. सो लेट्स सी, वी हॅव हिअर एव्हरीथिंग दे से इज ट्राईट. ट्राईट म्हणजे घासून गुळगुळीत झालेलं, की जे शब्द वापरून 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 हजारो लाखो करोडो लोकांनी ते शब्द सारखं सारखं वापरल्यामुळे त्या शब्दांचं महत्वच कमी झालंय, असे ते वर्ड्स. सो याला काय काय सिनोनिम्स आहे. ट्राईटला सिनोनिम आहे हॅकनीड, कॉमन प्लेस, त्यानंतर क्लिशे, स्टिरियोटाइप्स, हे सगळे सिनोनिम्स आहेत. ह्युमरलेस, देअर स्पीच पॅटर्न्स आर फुल ऑफ क्लिशेज अँड स्टिरियोटाइप्स. सो ट्राईटला काय काय शब्द आहेत. हॅकनीड, कॉमन प्लेस, स्टिरियोटाइप्स, क्लिशेज, राईट. देअर फ्रेजिओलॉजी इज विदाउट स्पार्कल, त्यांच्यामध्ये अशी काही चमक नसते बोलण्यात. So the adjective is banal or banal, right? Banal or banal. Banal is also one of the pronunciations. Number 6 is words. So let's see what kind of a person this is. Words मध्ये
दे टॉक अँड टॉक अँड टॉक, बोलत जातात आणि दे कीप ऑन टॉकिंग अँड टॉकिंग अँड टॉकिंग. सो इट्स नॉट सो मच द क्वांटिटी यू ऑब्जेक्ट टू ॲज द रिपिटिशियसनेस. भयंकर रिपिटेशन असतं त्यांच्या बोलण्यामध्ये. हे लोक जे आहे नंबर 6, प्रचंड रिपिटेशन. दे फ्रेज, प्रीफ्रेज अँड रिफ्रेज देअर थॉट्स. परत 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 तेच, युझिंग फार मोर वर्ड्स दॅन नेसेसरी. सो भरपूर बोलणारे तर असतातच, पण रिपिटेशन खूप असतं त्यांच्या बोलण्यात. ओव्हरवेल्मिंग यू विथ वर्ड्स. तुमच्यावरती जणू काही ते असं दबावच टाकतात शब्दांचा, इतका मारा करतात शब्दांचा. ड्राउनिंग यू विथ देम, जणू काही तुम्ही बुडून जाल त्यात, वाहून जाल. अंटिल युअर ओनली थॉट इज हाऊ टू एस्केप. तुम्हाला वाटतं आता कधी एकदा मी इथून पळ काढतो, ऑर मे बी हाऊ टू डाय, किंवा आता मला मरण आलं तरी चालेल. सो अशा लोकांना वर्ड काय आहे? So these people are called the adjective verbose, right? Verbose लोक भरपूर बोलतात. सो एक मजेशीर गोष्ट अशी लक्षात घ्यायची, वर्बोज एक आहे आणि आधीच्या याच्यात एक गॅरुलस आहे. वर्बोज मध्ये आहे ना भरपूर शब्द. सो वर्बोज मध्ये लिहून किंवा बोलून असे दोन्ही प्रकारचे शब्द आपण बघू शकतो वर्बोज मध्ये, पण गॅरुलस मध्ये फक्त बोलण्याशी रिलेटेड आहे गॅरुलस. 7 मध्ये वर्ड्स इन क्विक सक्सेशन. भरभर एकामागून एक फ्लुएंट आणि रॅपिडली बोलणारे लोक, क्विक सक्सेशन. सो दे आर रॅपिड. ते लोक रॅपिड असतात. फ्लुएंट टॉकर्स, द वर्ड सीमिंग टू रोल ऑफ. जणू काही रोल ऑफ होत असतात, शब्द असे पडत असतात जणू काही त्यांच्या जिभेतनं. विथ सच इज अँड लॅक ऑफ एफर्ट. त्यांना फारसं परिश्रमही पडत नाही, लॅक ऑफ एफर्ट. समटाइम्स विथ सच कोपियसनेस. कोपियस म्हणजे काय? प्लेंटीफुल. त्यांच्याकडे भरपूर, प्रचंड, अबंडन्स मध्ये वर्ड्स असतात. कोपियस म्हणजे प्लेंटीफुल. दॅट यू लिसन विथ अमेजमेंट. तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित होऊन ऐकत राहता. अशा लोकांना म्हणतात व्होल्युबल. आता हे जे व्होल्युबल आहे याच्यामध्ये आपण म्हणतो की रॅपिड फ्लुएंट स्पीच. सो व्होल्युबल. 8 मध्ये आहे वर्ड्स दॅट कन्व्हिन्स. असे शब्द, कोणाचं बोलणं असं असतं समोरच्याला कन्व्हिन्स करणारं असतं. लेट्स सी, दे एक्सप्रेस देअर आयडियाज परस्युएसिव्हली. समोरच्याला परस्युएड करणारे आयडियाज असतात. फोर्सफुली. त्यांच्या आयडियाज मध्ये फोर्स असतो, ब्रिलियन्स असतो, आणि अँड इन अ वे दॅट कॉल्स फॉर होल हार्टेड असेंट. समोरचा माणूस आहे ना पूर्ण होल हार्टेडली ऍसेंट देतो, मान्य करतो, अग्री करतो. अँड अग्रीमेंट फ्रॉम अन इंटेलिजंट लिस्नर. ओके, बघूया या लोकांना काय म्हणतात. लेट्स सी व्हॉट आर दीज पीपल कॉल्ड. द ऍडजेक्टिव्ह इज कोजेंट. कन्व्हिन्सिंग आहे ना, कन्व्हिन्सिंग मध्ये कोजेंट असतं. सो somebody with a cogent speech has got ability to convince people. So cogent. Let's see cogent. द साऊंड अँड द फ्युरी. भयंकर आवाज, भयंकर मोठा कर्कश आवाज, आणि जणू काही फ्युरी, एकदम असं फुल तावामध्ये, एकदम तावात, खूप असं एकदम आवेशाने. देअर टॉक इज लाऊड, नॉइझी, क्लॅमरस. सगळे सिनोनिम्स आहेत. लाऊड, नॉइझी, क्लॅमरस. वेहेमंट है ना, वेहेमंट, खूप फोर्सफुल. व्हॉट मे बी लॅकिंग इन कंटेंट इज कॉम्पेन्सेटेड फॉर इन फोर्स. आता काय म्हणता येते, व्हॉट मे बी लॅकिंग इन कंटेंट. शब्द किती महत्वाचे आहेत ते नाही त्यांच्याकडे, त्यांना महत्व नसतं. खूप जोराने बोलणं. आपल्याकडे असं म्हणतात की खूप ओरडून बोलणारा जो असतो तर त्याच्याकडे बोलण्यासारखं कधी कधी काही नसतं, म्हणून तो ओरडून बोलतो, असं आपल्याकडे पण एक जे म्हणतात. सो तेच इथे सांगितलंय, कॉम्पेन्सेटेड फॉर इन फोर्स अँड लाऊडनेस. सो अशा लोकांना वॉसिफेरस. दे आर कॉल्ड वॉसिफेरस. 10 आहे क्वांटिटी. सो दे टॉक अ लॉट, अ होल लॉट, भरपूर बोलतात. दे मे बी व्होल्युबल. ओके, सो हे जे लोक आहेत ते व्होल्युबल असतील, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये एक चांगली कला असेल, भरपूर त्यांच्या बोलण्यामध्ये फ्लो असेल. वॉसिफेरस, ते लोक लाऊड पण असतील. ते लोक गॅरुलस, भरपूर बोलणारे असतील. ते लोक वर्बोज असतील, वाचाळ. म्हणजे हे 4 शब्द 1 2 3 4 ही अम्ब्रेला टर्म आहे. नंबर 10 ला जी टर्म आहे ती अम्ब्रेला टर्म आहे. त्याच्या खाली, त्याच्या कॅटेगरीमध्ये खालच्या हे आपण घेऊ शकतो, व्होल्युबल, वॉसिफेरस, गॅरुलस आणि वर्बोज. बट नेव्हर इनआर्टिक्युलेट. हे लोक इनआर्टिक्युलेट कधी नसतात, म्हणजे ते असं बरळत नाही काही. टॅसिटर्न नसतात, म्हणजे न बोलणारे नसतात. ऑर लॅकॉनिक नसतात, खूप कमी बोलून खूप महत्वाचं बोलतील असेही नसतात. नो मॅटर, इट्स द क्वांटिटी अँड कंटिन्युइटी दॅट आर मोस्ट कॉन्स्पिक्युअस. ठळकपणे जाणवते. सो आता आपण बघूया ही जी अम्ब्रेला टर्म मी म्हटलं ती कुठली आहे. लेट्स सी. ही अम्ब्रेला टर्म आहे,
ओके. लोकॅशियस ही ती अम्ब्रेला टर्म आहे. याच्यामध्ये ते 4 शब्द या अम्ब्रेला टर्म मध्ये येऊ शकतात. लोकॅशियस या अम्ब्रेला टर्म मध्ये आपण याच्या आधी जे शब्द बघितले ते 4ही शब्द आपण घेऊ शकतो. राईट. सो वेअर यू वॅक्सिनेटेड विथ अ फोनोग्राफ निडल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं, प्रश्न पडतो की याला काय वॅक्सिन दिलंय का? जो फोनोग्राफ असतो ना ज्याच्यामध्ये बोलल्या जातं, फोनोग्राफ, त्याची जी सुई आहे ना ती तुम्हाला वॅक्सिन म्हणून दिली आहे का, असा आपल्याला प्रश्न पडतो. इज द क्वेश्चन यू आर टेम्पटेड टू आस्क ऍज यू लिसन. द ऍडजेक्टिव्ह इज लोकॅशियस, भरपूर बोलणारे. दीज 10 वर्ड्स रिव्हॉल्व. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आता आपण हे जे 10 वर्ड्स बघितले याच्यामध्ये ना थोड्या प्रमाणात, काही प्रमाणात हे वर्ड्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत, पण यांच्यामध्ये थोडा थोडा डिफरन्स सुद्धा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. राईट. सो these 10 words revolve around the idea of varying kinds and ways of talking and not talking. वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलतात. सो बोलण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात आणि न बोलण्याच्याही वेगवेगळे टाइप्स असतात. मेनी ऑफ द ऍडजेक्टिव्हज आर क्लोज इन मिनिंग. सो नॉर्मन सेज लॉट ऑफ ऍडजेक्टिव्हज आर क्लोज इन मिनिंग, but each contains its unique difference. Right. Each word contains its unique difference. Now let's take a look at further. Right. So now we have the quality and adjective. So this should be written over here. Hey, actually हे adjective साठी आहे. So this is adjective and this is quality. So क्वालिटी काय आहे? सायलेन्स, अनरिस्पॉन्सिव्हनेस, न बोलणे, रिस्पॉन्ड न करणे, न बोलणे, सायलेन्स किंवा अनरिस्पॉन्सिव्हनेस. तर टॅसिटर्न याला म्हणतात. टॅसिट, आपण म्हटलं ना टॅसिट अप्रुव्हल, काहीही न बोलता दिलेलं अप्रुव्हल. सो दुसरं इकॉनॉमी. कशाची इकॉनॉमी? शब्दांची इकॉनॉमी. ब्रिव्हिटी, संक्षिप्तपणा, संक्षिप्त स्वरूपात बोलणं. ब्रिव्हिटी, ब्रीफ पासून आलेला वर्ड आहे हा. सो ब्रीफ आन्सर. सो ब्रीफ ऍडजेक्टिव्ह आहे, ब्रिव्हिटी हे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. मग इकॉनॉमी कशाची? तर शब्दांची इकॉनॉमी. सो शब्द एकदम इकॉनॉमिकली वापरणारे लोक, सांभाळून वापरणारे लोक, मिनिंगफुल असतात. त्या लोकांचं बोलणं कमी पण मिनिंगफुल असतं, अशा लोकांना म्हणतात लॅकॉनिक. सो you should be aware of the fact that there is difference between these two words. टॅसिटर्न आणि लॅकॉनिक मध्ये फरक आहे. टॅसिटर्न म्हणजे ज्यांची तयारी नसते, बोलण्याची इच्छा नसते, अनरिस्पॉन्सिव्ह असतात, आणि लॅकॉनिक म्हणजे कमी बोलतात पण मिनिंगफुल असतं. राईट. सो देर इज दिस इम्पॉर्टंट डिस्टिंक्शन बिटवीन दीज टू वर्ड्स. तिसरा आहे ऑकवर्डनेस. ऑकवर्डनेस म्हणजे वेंधळ्यासारखं बोलणं. आपण मगाशी बघितलं होतं ना ऑकवर्डनेस का तयार होतो. सो ऑकवर्डनेस, वेंधळ्यासारखं बोलणं. स्पटरिंग है ना, काहीतरी असं पुटपुटत असतात. इनकोहरन्स, कळत नाही त्यांचं बोलणं, अशा लोकांचा म्हणतात इनआर्टिक्युलेट स्पीच. ज्याचं बोलणं उत्कृष्ट असतं, फ्लुएन्सी असते, छान बोलतो, त्याला आर्टिक्युलेट म्हणतात. रॅम्बलिंग चॅटर है ना, रॅम्बलिंग चॅटर, बोलत राहतात आणि ते रॅम्बल करत राहतात. आता जसं की म्हणतात सिटीज लाईक पुणे, मुंबई, वी आर विटनेसिंग रॅम्बलिंग ग्रोथ. म्हणजे ना कंट्रोल करता येत नाही, इतकं ते वाढत चाललंय. सो चॅटरिंग कसं? तर रॅम्बलिंग, त्याला म्हणतात गॅर्युलस. सच पर्सन इज कॉल्ड गॅर्युलस or such speech habit is called garrulous. Hackneyed unoriginal and unoriginal phraseology is called banal. This is banal, this is garrulous. Wordiness, repetitiousness, हे लक्षात ठेवा. repetitious, verbose. So repetitiousness is verbose, right? Wordiness किंवा repetitiousness is verbose. Then we have next slide we have is 7, fluency, rapidity. Somebody who has got fluency, जो भरभर बोलतो आणि त्याच्या बोलण्यात फ्लुएन्सी असते, त्याला म्हणतात व्हॉल्युबल. सो त्याला पॉझिटिव्ह कनोटेशन आहे व्हॉल्युबल. Then we have logic, clarity, persuasiveness, cogent, convincing असतं, लॉजिकल असतं, क्लिअर असतं, परस्युएसिव्ह असतं, cogent. Noise, vehemence, vociferous, कर्कश बोलणं, लाऊड बोलणं. Talkativeness, loquacious. Somebody who is talkative is loquacious. याचं रूटवर्ड आहे eloque. आता बघा, using the words, can you pronounce the words taciturn? This is pronunciation of this is taciturn. Then laconic, this is laconic.
inarticulate, inarticulate. Then garrulous. This is garrulous. Next we have is number 5, banal, banal. Right? Number 5 is banal. Sorry. Number 5 is banal. Then we have verbose, verbose. Then voluble, voluble. Then cogent. This is cogent. Vociferous, vociferous. Loquacious. This is loquacious. Now we have got an exercise to do. Can you work with the words? Taciturn. पहिला आहे taciturn, दुसरा आहे laconic, तिसरा आहे inarticulate. आपण म्हटलं होतं, आपण बघितलं होतं काय काय विशेष आहे याचं. Taciturn म्हणजे जो बोलण्यासाठी तयार नाही तो. laconic म्हणजे जो कमी बोलतोय पण मिनिंगफुल बोलतोय तो. inarticulate म्हणजे जो स्पटरिंग करतोय तो. आता आपण बघूया याचे जे हे आहेत ना, लेट्स सी, वी विल टेक अ लुक ॲट द वर्ड्स. पुढे बघू आपण. सो पहिला आहे सी, स्पटरिंग अनइंटेलिजिबली. काय कळतच नाही, तो पुटपुटत असतो. स्पटरिंग अनइंटेलिजिबली. सो एफ. सो मागच्या याच्यामध्ये इनआर्टिक्युलेट. तिसऱ्याचं एफ, 3चं एफ. 2 लॅकॉनिक. सो लॅकॉनिकचं laconic is, yes, using few words packed with meaning, meaningful असतं. So 1 is J, 1 is J. So 1चा आहे J, सॉरी 1चा नाही, 2चा आहे J, सॉरी माय बॅड. 2चा आहे J. 1चा आहे taciturn. Taciturn is see, unwilling to engage in conversation. इच्छाच नसते त्याची. 1 I. So 1चा आहे I. 1 is I, 2 is J, and 3 is F. Let's take a look at next part, which is garrulous. आता आपल्याकडे garrulous, banal. So banal is, आपण जसं म्हणतो की banal आपल्याकडे मागे आहे. Banal we have trite, hackneyed, unoriginal, that is banal. घासून गुळगुळीत झालेलं बोलणारा. C. So we have banal, so C. Then we have verbose. We have verbose, voluble, cogent, vociferous, loquacious. Vociferous आपण म्हटलं होतं, vociferous is जो खूप नॉइझी असतो, लाऊड असतो. सो 9चं E. 9चं E. Loquacious, talkative. आपण G म्हटलं होतं loquaciousचं. Talkative G. Cogent. So cogent is brilliantly compelling and persuasive. Cogentचं H. Voluble. Voluble म्हणजे fluent and rapid. Voluble is fluent and rapid. 7चं D. 7चं D. And we have verbose and garrulous. So verbose and garrulous is मागे आहे दोन्हीचं, verbose आणि garrulous. So 4 आणि 6. Okay, let's see 4 आणि 6. Verbose आणि garrulous. See, verbose is wordy and garrulous is chattering. So verbose is B. Verbose is B and next is A. Verbose चं meaning आहे B. Verbose B and garrulous A. Chattering meaninglessly. So A. So this is how we solve the questions. असे क्वेश्चन्स आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये थोड्या वेगळ्या स्वरूपात, पण हे सगळे वर्ड्स विचारल्या जातात. इथून पुढे जास्त शक्यता आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये हे विचारल्या जाऊ शकतात. बिकॉज पीवायक्यू कधीपर्यंत करणार, कुठलीही एक्झाम गव्हर्निंग जी बॉडी आहे कधीपर्यंत पीवायक्यू विचारणार. दे विल डेफिनेटली कम अप विथ न्यू क्वेश्चन्स, राईट. आतापर्यंत ह्या बुक मधनं फ्रिक्वेंटली, ऍक्च्युअली पूर्ण जगाला रूटवर्डची कन्सेप्टच या पुस्तकाने दिलेली आहे. पूर्ण जगाला रूटवर्ड ही कन्सेप्ट या पुस्तकाने सवय लावलेली आहे. सो दिस बुक इज अ ट्रेजर ट्रोव्ह ऑफ वोकॅब एनहान्समेंट. पुढे आपण बघूया काय. आफ्टर दॅट वी हॅव 19. डू यू अंडरस्टँड द वर्ड्स? नाउ वी हॅव गॉट वन मोर एक्सरसाइज विच इज, आपल्याला हे वर्ड्स कळतात का? सो डू टॅसिटर्न पीपल, जे लोक बोलण्यासाठी तयार नसतात, ज्यांना बोलायची इच्छा नसते, युजली मेक अदर्स फील कम्फर्टेबल अँड वेलकम? नो. समोरचा माणूस जर का बोलायला तयारच नसला तर तुम्हाला कम्फर्टेबल आणि वेलकम वाटेल का? नाही. सेकंड, डज अ लॅकॉनिक स्पीकर यूज मोर वर्ड्स? लॅकॉनिक तर खूप कमी बोलतो आणि मिनिंगफुल बोलतो. सो नो.
तिसरं, does rage make some people inarticulate? सो इनआर्टिक्युलेशन रेज मुळे होऊ शकतं का काही लोकांना इनआर्टिक्युलेट? येस. फोर्थ, इज इट इंटरेस्टिंग टू लिसन टू गॅरियस ओल्ड मेन? जे लोक सारखं चॅटर करत असतात. सो नो. देन वी हॅव नेक्स्ट, डू banal speakers show a great deal of originality? No, they are trite in their conversation. इज वर्बोज अ कॉम्प्लिमेंटरी टर्म? नाही, वर्बोज म्हणजे वर्डी. सो आपण म्हणतो की तू खूप वर्बोज आहेस, ते काही कॉम्प्लिमेंट नाही आहे. सो नो. 7, is it easy to be voluble when you don't know the subject you are talking about? No, you cannot be voluble if you don't know the subject. So this is no. Right? Then number 8, do unintelligent people usually make cogent statements? Cogent statements म्हणजे convincing statements. So unintelligent people नाही करू शकत convincing statements. No. Then we have next, is a vociferous demand ordinarily made by a shy, quiet person? We say that vociferous is someone who speaks quite loudly. So जो shy आहे, शांत आहे, तो vociferous नाही बोलू शकत. So no. Number 10, do loquacious people spend more time talking than listening? Yes. Right? So these are the various words, these are various questions that we solved today. Now we have embarked on a new journey. I mean, same journey, but in a new way. We have started discussing, talking about various ideas and concepts. These are related to people with different speech habits, speech habits. That is, various ways of talking and not talking. Right. So it is exciting to know various personalities, and we will figure out, we will find out if we can name them. So this is how we keep our vocabulary growing. So if you are preparing for any exams, I'm saying, where vocab is concerned, where vocab is a part of your exam, this book will be the best guide for you. सेकंड इज, काही लोक जे राज्यसेवेसाठी प्रिपेअर करतायत, सो त्या लोकांसाठी सुद्धा या बुकचा फार बेनिफिट आहे. बिकॉज जिकडे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागतं, तिकडे तुम्ही या बुकचं तुम्हाला जर का if you have learned this word list, then you are able to write, you are able to express yourself with rich words, right? So what I mean to say is, doesn't matter what kind of exam you are preparing for, this book is the ultimate guide. And I'm about to, about to upload all of the books, so it will take some time. But today we have reached till 40th, number 40 session. So we have session 25 or something as upload. So this is how we are going to keep discussing these words. So keep joining, keep listening, keep taking the notes, and enjoy, and make your journey worthwhile. So happy learning. Thank you.